हॅलो फ्रेंड्स, डेली इंग्लिश फॉर यू आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा स्वागत आहे. रोज बोलण्यात अगदी नेहमी वापरले जाणारे परंतु अतिशय सहजपणे तुम्ही वापरू शकणारे असे 50+ इंग्लिश सेंटेन्सेस आज आपण पाहणार आहोत आणि त्यांची इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस देखील करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. आवर फर्स्ट सेंटेन्स इज तिला खाऊ दे. एखाद्याला एखादी गोष्ट करू दे अशी बोलण्याची सुरुवात आपण लेट या वर्डने करू शकतो. हे सेंटेन्स काय होईल मग? लेट हर हॅव इट. लेट हर हॅव इट म्हणजेच तिला ते खाऊ दे. हर म्हणजे तिला, लेट हर म्हणजे काय? तिला करू दे. हॅव या होपचा वापर या ठिकाणी एक होप म्हणून केलेला, आपण क्रियापद म्हणून केलेला आहे. याच्याऐवजी आपण इट हा वर्ड देखील वापरू शकतो. दोन्हीचा अर्थ खाणे हाच होईल. लेट हर हॅव इट, तिला ते खाऊ दे. बरं, तुम्हाला असं म्हणायचंय त्याला पिझ्झा खाऊ दे. याची इंग्लिश काय होईल बरं? मग सेंटेन्स फ्रेम करा, बोला. लेट हिम हॅव पिझ्झा. लेट हिम हॅव अ पिझ्झा म्हणजेच त्याला पिझ्झा खाऊ दे. नेक्स्ट सेंटेन्स, त्यांना बिस्किट्स खाऊ दे. हे कसं बोलणार? बोला. लेट देम हॅव बिस्किट्स. लेट देम हॅव बिस्किट्स म्हणजे त्यांना बिस्किट्स खाऊ दे. आता तुम्हाला असं म्हणायचं आहे कृपया हे त्याला दे. एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला दे असं आपल्याला सांगायचं असते. याची इंग्लिश काय होईल? प्लीज गिव्ह धिस टू हिम. प्लीज गिव्ह धिस टू हिम. तुम्हाला असं म्हणायचं आहे कृपया थोडं पाणी आणा. मग कसं सांगणार इंग्लिशमध्ये? बोला, प्रयत्न करा. प्लीज ब्रिंग सम वॉटर. प्लीज ब्रिंग सम वॉटर. ब्रिंग म्हणजे आणणं, ठीक आहे. ब्रिंग म्हणजे काय? आणणे. प्लीज ब्रिंग सम वॉटर, कृपया थोडं पाणी आणा. तुम्हाला असं म्हणायचं आहे कृपया थोडं पाणी पी. काय होईल याची इंग्लिश? प्रयत्न करा. प्लीज हॅव सम वॉटर. प्लीज हॅव सम वॉटर. ह्या वर्डचा वापर तुम्ही खाणं आणि पिणं दोन्हीसाठी देखील करू शकता किंवा या ठिकाणी हॅव ऐवजी तुम्ही ड्रिंक देखील वापरू शकता, असं देखील बोलू शकता. प्लीज ड्रिंक सम वॉटर. दोन्ही पण करेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. माझ्यासाठी थोडं पाणी आणू शकतोस का? अशी विनंती तुम्हाला कोणाला तरी करायची आहे. कसं बोलणार इंग्लिशमध्ये हे? माझ्यासाठी थोडं पाणी आणू शकतोस का? कॅन यू ब्रिंग सम वॉटर फॉर मी. कॅन यू ब्रिंग सम वॉटर फॉर मी. कॅन यू ब्रिंग म्हणजे आणू शकतोस का. सम वॉटर म्हणजे थोडंसं पाणी. फॉर मी म्हणजे माझ्यासाठी. कॅन यू ब्रिंग सम वॉटर फॉर मी. माझ्यासाठी थोडंसं पाणी आणू शकतोस का? लवकर जा. काय वेलीची इंग्लिश? गो फास्ट. गो फास्ट. बरं, तुम्हाला असं म्हणायचंय लवकर जाऊन पाणी आण. मग कसं बोलणार इंग्लिशमध्ये? सिम्पल आहे. काय बोलणार? गो फास्ट अँड ब्रिंग वॉटर. गो फास्ट अँड ब्रिंग वॉटर. लवकर जाऊन पाणी आण. तुम्हाला म्हणायचंय जाऊन पी. आता एखाद्या व्यक्तीने आपल्याला पाणी सांगितलं, आपण त्याला म्हणतो तू जाऊन पी. मग कसं बोलणार इंग्लिशमध्ये? गो अँड ड्रिंक. काय बोलणार? गो अँड ड्रिंक म्हणजे जाऊन पी. एखादी गोष्ट जाऊन कर असं बोलण्यासाठी आपण गो अँड होप घेऊन बोलू शकतो. जसं की तुम्हाला म्हणायचंय जाऊन खेळ. मग कसं बोलणार इंग्लिशमध्ये? गो अँड प्ले. अगदी सिंपल आहे. गो अँड प्ले. आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी. जाऊन झोप. जाऊन झोप हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? हे सेंटेन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये तयार करायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे. मी तिथे नक्कीच बघेल, रिप्लाय देईल. पुढील सेंटेन्स बघूया. तू तिला पाहिलंस का? आपण नेहमी विचारत असतो असं. इंग्लिशमध्ये कसं विचारणार? बोला. डीड यू सी हर. डीड यू सी हर. तुम्हाला असं म्हणायचंय तू त्याला पाहिलंस का? काय होईल मग याची इंग्लिश? बोलू शकाल तुम्ही, बोला. डीड यू सी हिम. हरच्या ऐवजी काय वापर केला आपण? फक्त हिमचा वापर केला. डीड यू सी हिम म्हणजे तू त्याला पाहिलंस का? तुम्हाला आता एखाद्या व्यक्तीविषयी विचारायचं आहे, जसे की तू वरदला पाहिलंस का? मग ह्याची इंग्लिश काय होईल? बोला. डीड यू सी वरद. करेक्ट. डीड यू सी वरद. हिम ऐवजी हर ऐवजी आपण वरदचा वापर केला, एवढंच. नेक्स्ट सेंटेन्स बघा. मी तिला पाहिलं नाही. हे कसं सांगणार मग तुम्ही? बोला. आय डिडंट सी हर. आय डिडंट सी हर. नेक्स्ट सेंटेन्स बघा. मी वरदला पाहिलं नाही. हे कसं बोलणार मग? बोला. आय डिडंट सी वरद. आय डिडंट सी वरद. मी वरदला पाहिलं नाही. आणि आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी. मी त्याला पाहिलं नाही. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. तू कुठे आहेस? असं आपण फोनवर वगैरे नेहमी विचारत असतोस. इंग्लिशमध्ये कसं विचारणार माहिती आहे तुम्हाला? बोला. वेअर आर यू. वेअर आर यू म्हणजे तू कुठे आहेस. आपण असं विचारतो तू आता कुठे आहेस. हे सेंटेन्स राहील. कसं होईल? बोला.
वेअर आर यू राईट नाऊ. आत्ता म्हणण्यासाठी आपण काय वापरलं? राईट नाऊ. क्वेश्चन तोच आहे, वेअर आर यू. आपल्याला असं म्हणायचं आहे, तुझी आई कुठे आहे? किती सिंपल आहे, बोला. वेअर इज युअर मॉम. वेअर इज युअर मॉम. तुझी आई कुठे आहे? तुम्हाला म्हणायचंय, तुझी बहीण कुठे आहे? काय होईल इंग्लिश? बोला. वेअर इज युअर सिस्टर. वेअर इज युअर सिस्टर. आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी, तुझे वडील कुठे आहेत? काय होईल इंग्लिश? कमेंट सेक्शनमध्ये टाका. पुढे पाहूयात, तू का हसत आहेस? काय होईल याची इंग्लिश? वाय आर यू लाफिंग. तू एखादी गोष्ट का करत आहेस हे बोलण्याची सुरुवात आपण वाय आर यूने करू शकतो. कशाने? वाय आर यूने. आणि त्यानंतर क्रियापदाला आपल्याला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. जसे की या ठिकाणी लाफला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे आपण, लाफिंग. वाय आर यू लाफिंग. तू का हसत आहेस? आता पुढील सेंटेन्स बघा, तू का रडत आहेस? काय होईल इंग्लिश बोला मग? वाय आर यू क्राईंग. वाय आर यू क्राईंग. तू का रडत आहेस? तू असे का करत आहेस? ह्याचे काय होईल बरं इंग्लिश? बोला. वाय आर यू डुईंग सो. वाय आर यू डुईंग सो. तू तिकडे का जात आहेस? बोला, इंग्लिश काय होईल? बोला. वाय आर यू गोईंग देअर. वाय आर यू गोईंग देअर. तू तिकडे का जात आहेस? आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी, तू मला फोन का करत आहेस? हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं विचारणार? कमेंट सेक्शनमध्ये टाका. नेक्स्ट सेंटेन्स बघा, चला जेवण करूया. काय होईल इंग्लिश? लेट्स हॅव फूड किंवा लेट्स हॅव मील. एखादी गोष्ट आपण चला सोबत करूया असं बोलायचं असतं तर त्याची सुरुवात आपण लेट्सनी करू शकतो. जसे की चला बाहेर जाऊया. काय होईल इंग्लिश मग? लेट्स गो आउट. काय होईल इंग्लिश? लेट्स गो आउट. चला चेस खेळूयात. काय होईल याची इंग्लिश? लेट्स प्ले चेस. लेट्स प्ले चेस. आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी, चला क्रिकेट खेळूया. हे कसं बोलणार तुम्ही इंग्लिशमध्ये? मग कमेंट सेक्शनमध्ये टाका. चला पुढील सेंटेन्स बघूया. असेच करत राहा किंवा एखादी गोष्ट आहे तशीच चालू ठेव आपल्याला समोरच्या व्यक्तीला सांगायचे असते तर हे कसं बोलणार इंग्लिशमध्ये? कीप इट अप. काय बोलू शकतो आपण? कीप इट अप. किंवा आपण यासाठी गो अहेड असं देखील बोलू शकतो. गो अहेड. तुम्हाला म्हणायचं इथून निघून जा. काय होईल याची इंग्लिश मग? गो अवे फ्रॉम हिअर. गो अवे फ्रॉम हिअर. किंवा थोडंसं रागात जर बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता गेट आउट फ्रॉम हिअर. गेट आउट फ्रॉम हिअर. आणि अतिशयच राग आलेला असेल तर त्यावेळेस तुम्ही बोलू शकता गेट लॉस्ट. गेट लॉस्ट किंवा गेट लॉस्ट फ्रॉम हिअर असं बोलू शकता. इथून निघून जा बोलण्यासाठी तुम्ही हे तिन्ही प्रकारे बोलू शकता. पुढे बघूयात, हे खरं आहे का? काय होईल बरं याची इंग्लिश? इज इट ट्रू. इज इट ट्रू. हे खरं आहे का? एखादी गोष्ट अशी आहे का, तशी आहे का, हे बरोबर आहे का, चूक आहे का, याची सुरुवात आपण इज इटने करू शकतो. बघा, हे बरोबर आहे का? काय होईल याची इंग्लिश? इज इट करेक्ट. इज इट करेक्ट. तुम्हाला म्हणायचं आहे हे चुकीचं आहे का? काय होईल मग? इज इट रॉंग. इज इट रॉंग. हे शक्य आहे का? काय होईल इंग्लिश? इज इट पॉसिबल. इज इट पॉसिबल. तुम्हाला म्हणायचं आहे हे माझ्यासाठी आहे का? काय होईल याची इंग्लिश? इज इट फॉर मी. इज इट फॉर मी. हे माझ्यासाठी चांगलं आहे का? याची काय इंग्लिश होईल? इज इट गुड फॉर मी. इज इट गुड फॉर मी. आणि आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी, हे बरोबर आहे का? हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं विचारणार? कमेंट सेक्शनमध्ये टाका. चला पुढे पाहूयात, तू जात आहेस का? काय होईल इंग्लिश? आर यू लिव्हिंग. आर यू लिव्हिंग. तू एखादी गोष्ट करत आहेस का असं विचारण्याची सुरुवात आपण आर यूने करू शकतो. जसे की तू विनोद करत आहेस का? आर यू जोकिंग. आर यू जोकिंग. आर यूने सुरुवात केलेली आहे बघा. तू अजूनही काम करत आहेस का? काय होईल इंग्लिश? आर यू स्टील वर्किंग. आर यू स्टील वर्किंग. तू टीव्ही पाहत आहेस का? आर यू वॉचिंग टीव्ही. आर यू वॉचिंग टीव्ही. आणि हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी, तू जेवण करत आहेस का? हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं विचारणार बरं? कमेंट सेक्शनमध्ये टाका. चला पुढे पाहूयात, माझं बरोबर आहे का? काय होईल याची इंग्लिश? ॲम आय राईट. ॲम आय राईट. आपण एखादी गोष्ट बरोबर करतोय का? आपली एखादी गोष्ट बरोबर आहे का? आपलं चुकीचं झालंय का? स्वतःबद्दलचं ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तर त्याची सुरुवात आपण ॲम आयने करू शकतो. काही पुढील सेंटेन्सेस बघा अजून क्लिअर होईल. मला उशीर झाला आहे का? कसं बोलणार?
एम आय लेट? एम आय लेट? मी तुम्हाला त्रास देत आहे का? काय होईल इंग्लिश बोला. एम आय बॉदरिंग यू? एम आय बॉदरिंग यू? मी छान दिसत आहे का? एम आय लुकिंग गुड? एम आय लुकिंग गुड? मी मूर्ख आहे का? एम आय फूल? एम आय फूल? आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी. मी खेळत आहे का? हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? कमेंट सेक्शनमध्ये टाका. चला पुढील सेंटेन्स बघूया. ठीक आहे यासाठी आपण नेहमी वापरतो ओके, किंवा तुम्ही बोलू शकता ऑल राईट. ऑल राईट आपल्याला असं म्हणायचं ठीक आहे मित्रा. आपण बोलू शकतो ऑल राईट माय फ्रेंड. एखादी गोष्ट विशेषतः समजून घेताना आपण ऑल राईटचा वापर करू शकतो. ऑल राईट माय फ्रेंड. ठीक आहे भाऊ. ऑल राईट माय ब्रो. एखादी गोष्ट एकदम अप्रतिम आहे, अद्भुत आहे, एकदम भारी आहे, झकास आहे, त्यासाठी तुम्ही वर्ड वापरू शकता फॅब्युलस. काय वर्ड वापरू शकता? फॅब्युलस. तुम्हाला जर म्हणायचं आहे हा फोटो एकदम भारी आहे, कसं बोलणार तुम्ही मग? इट्स अ फॅब्युलस पिक. इट्स अ फॅब्युलस पिक. पिक किंवा फोटो. तुम्हाला जर असं म्हणायचं तू एकदम भारी दिसत आहेस, हे कसं बोलणार बरं मग? यू आर लुकिंग फॅब्युलस. यू आर लुकिंग फॅब्युलस. हे सेंटेन्स सोबत डिअर फ्रेंड आपण थांबूया या ठिकाणी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.